नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषा कौशल्य यावर हा तास होणार आहे। त्याचा आपण कशा पद्धतीने भाषा कौशल्य म्हणजे भाषिक कौशल्य कोणती कोणती आहेत तर वाचन, लेखन, भाषण, संभाषण। तर आपण सर्वात महत्त्वाचं लेखन याच्यामध्ये परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न प्रकार एका वेगळ्या म्हणजे ही क्षमता विकसित होण्यासाठी एक दुसरी तिसरी पासून एक प्रश्न असतो आणि तो वाटतो खूप सोपा आपल्याला की तो लिहिता येईल, सर्व वाटतं, पण जेव्हा कृतीपत्रिका आपल्या हातात पडते तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की हा कसा लिहावा। तो प्रकार म्हणजे निबंध लेखन। तेव्हा गोंधळतं, कुठला लिहायचा, कसा लिहायचा। आणि आज आपण या तासामध्ये, या व्हिडिओमध्ये आज आपण निबंध कसा लिहायचा, निबंध काय आहे, निबंधाचे प्रकार, तो कसा लिहायचा, म्हणजे हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला निबंध लेखन कधीही अवघड वाटणार नाही। इतका सोपा विषय आहे, पण तो समजावून घेणं आणि त्याची काळजी म्हणजे ती पण एक कला आहे। त्या पायऱ्या, त्याच्यातले मुद्दे हे सर्व आपण जेव्हा लक्षात घ्याल तेव्हाच तुम्हाला निबंध लिहिता येईल योग्य प्रकारे। आणि म्हणून आज आपण त्यासाठी विषय निवडलेला आहे निबंध लेखन। आता या कृतीपत्रिकेमध्ये निबंध लेखन हे 8 गुणांसाठी असतं। 8 गुणांसाठी अपेक्षित असतं। साधारण 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी किंवा 8वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी साधारण 1 ते 1.5 पेज, 1.25 ते 1.5 पेज एवढं लिखाण अपेक्षित असतं 8 गुणांसाठी। एक पूर्ण पेज आणि एक काहीतरी भाग त्याच्यावर, मग 1/4 येऊ द्या, 1/2 येऊ द्या, किंवा म्हणजेच 1.25 ते 1.5 पेज लिहिणं अपेक्षित असतं। आणि त्यासाठी हा निबंध विषय अगदी शेवटचा प्रश्न असतो, प्रश्न 5वा ई मध्ये तो विचारला जातो कृतीपत्रिकेमध्ये। आणि मग तेव्हाच विद्यार्थी गोंधळतात, कुठला लिहायचा, वेळ पुरत नाही। बरेचसे मुलांची तक्रार असते की शेवटी असतं म्हणून वेळ पुरत नाही, म्हणून मग हे 8 गुण असतात, खूप महत्त्वाचे गुण असतात आणि तेच आपल्या हातातले गुण असतात, आपल्या जवळ असलेल्या क्षमतेवरचे गुण असतात आणि तेच गुण आपल्या हातून सटकतात, निसटतात, कमी पडतात आणि मग कुठेतरी आपल्याला एकूण अंकामध्ये, एकूण मार्क्समध्ये कमी गुण दिसतात। आणि म्हणून हेच वाढवण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं जे मनातली भीती आहे निबंध लेखनातली, तीच आज आपण या व्हिडिओमधून अभ्यासणार आहोत, पाहणार आहोत आणि तुमच्या मनातला जी भीती आहे ती दूर होणार आहे। तर सर्वप्रथम आपण निबंध या लेखन कौशल्यातील निबंध हा अभ्यासणार आहोत, निबंध लेखन। आता सर्वप्रथम निबंध लेखनाचं आपण महत्त्व किंवा स्वरूप अभ्यासू। तो शब्दच असा आहे, सामासिक नि अधिक बंध म्हणजे एकत्र गुंफणे, एकत्र बांधणे। मग आपल्या विचारांना, आपल्या मनातील भावनांना एकत्रित गुंफून क्रमशः, विशेष म्हणजे कसं, क्रमशः एकत्रित गुंफून त्याच्यावरून निबंध तयार होतो। म्हणून निबंध लिहिणं हे आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला काही नियम असतात। निबंधामध्ये साधारण 3 ते 4 परिच्छेदामध्ये निबंध लेखन झालं पाहिजे।
3 ते 4 परिच्छेदामध्ये निबंध लेखन झालं पाहिजे. साधारण पहा, त्याच्यामध्ये निबंधामध्ये विविध सुभाषितं, सुविचार यांचा वापर झाला पाहिजे. त्यानंतर निबंधाच्या 3 पायऱ्या आहेत. एक म्हणजे निबंधाची प्रस्तावना म्हणजे सुरुवात ही आकर्षक झाली पाहिजे. म्हणजे जो तपासणारा, मूल्यमापन करणारे असतात त्यांना तुमची प्रस्तावना आवडली तरच ते खालचा निबंध व्यवस्थित वाचून मग मूल्यांकन करत असतात. म्हणून प्रस्तावनेला खूपच महत्त्व आहे. तुमची प्रस्तावना जितकी आकर्षक होईल तितका तुमचा निबंध तेवढा आकर्षित करेल मूल्यमापन करणाऱ्याला, आणि मग तुम्हाला गुण 8 पैकी जास्तीत जास्त मिळण्याचा प्रयत्न होईल. म्हणून प्रस्तावना, आणि त्या प्रस्तावनेमध्ये प्रस्तावनेनंतर येतो दुसरी पायरी येते त्याचा मध्यभाग, त्याला आपण गाभा म्हणतो. गाभा हा महत्त्वाचा असतो. म्हणजे प्रस्तुत जो विषय आहे, उदाहरणार्थ मी पाहिलेला अपघात कसा घडला, तो कशा पद्धतीने घडला, आणि मी तेव्हा काय करत होतो, माझ्या मनातल्या भावना काय होत होत्या, हे सर्व मी प्रतिबिंबित करणं तिथे, म्हणजे तो गाभा. आणि प्रस्तावना म्हणजे त्याची सुरुवात. आता हे पण आपण नंतर नमुन्यामध्ये अभ्यासणार आहोत. पण आणि तिसरा भाग येतो तो म्हणजे समारोप. अशा 3 पायऱ्यांमध्ये निबंध लेखन करावं लागतं. आणि मग या 3 पायऱ्यामध्ये जर आपण केलं तर याच्यासाठी काय काय गोष्टी लागतात हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सर्वप्रथम आपण निबंधाचे प्रकार अभ्यासणार आहोत. 8, 8वी, 9वी, 10वी या वर्गांना विशेष करून निबंधाचे प्रकार आहेत. पहिला आहे प्रसंग लेखन. यालाच अजून वर्णनात्मक असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्येच मोडतं वर्णनात्मक निबंध. याच्यामध्येच अजून आपण विविध प्रकार पडू शकतात. त्याच्यामध्ये अनुभव लेखन सुद्धा म्हणतात याला. प्रसंग लेखन, अनुभव लेखन आणि वर्णनात्मक. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आत्मकथन. आत्मवृत्त त्यालाच म्हणतात. आणि तिसरा प्रकार येतो वैचारिक लेखन. वैचारिक लेखन. त्यानंतर आणखी एक कल्पनात्मक पण आहे. आता यापैकी 3 आपण लक्षात घ्यायचे. प्रसंग लेखन. आता प्रसंग लेखन विविध विषयावर प्रसंग, जसा की एखादा प्रसंग आठवायचा आणि त्यानुसार त्या प्रसंगामध्ये आपण आहोत हे ग्राह्य धरायचं. आणि तो मी शाळेतील माझा पहिला दिवस किंवा माझा पावसाळ्यातील एक क्षण, शाळेतील पहिला दिवस, हे झाले प्रसंग. त्या प्रसंगानुरूप तो निबंध लिहायचा. दुसरा प्रकार आहे आत्मकथन. शेतकऱ्याचं आत्मकथन, पडक्या किल्ल्याचे आत्मवृत्त, त्यानंतर शेतकऱ्याचे मनोगत, आत्मकथन, आत्मवृत्त एकच. हे शेतकऱ्याचं किंवा मग आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलाचे आत्मकथन किंवा मनोगत. अशा पद्धतीने अनेक निबंध प्रकार याच्यामध्ये मोडतात. आणि वैचारिक म्हटलं की हा खूप सर्वात जास्त क्लिष्ट, अवघड आहे वैचारिक निबंध लेखन. कारण वैचारिक म्हणजे एखाद्या विषयावर विषय दिला जातो, त्याच्यावरून उदाहरणार्थ ग्रंथ हेच गुरु, वैचारिक लेखन आहे. त्याच्यावर तुम्ही इतर पुस्तकांचं वाचन, अवांतर वाचन खूप महत्त्वाचं आहे निबंधामध्ये. कुठलाही निबंध लिहायचा असला इतर वाचन असलं पाहिजे. अवांतर वाचन म्हणजे काय,
रोजच्या आपल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकाव्यतिरिक्त जे पुस्तकं वाचतो आपण, कथा, वर्णनं, काही कादंबऱ्या किंवा काही पुस्तकं, लेख, प्रवास वर्णन, हे जे वाचतो ते त्याच्यामधल्या काही काव्यसंग्रह, त्याच्यामधल्या ओळींचा, त्याच्यामधल्या काव्यांचा, त्याच्यामधल्या विचारांचा आपल्याला निबंध लेखन करताना खूप फायदा होतो. म्हणून सर्वप्रथम सर्वांनी अवांतर वाचनाची सवय लावायची. म्हणजे इतर पुस्तकं पण वाचायचे, वर्तमानपत्र वाचायचं. वर्तमानपत्रामध्ये विविध लेख असतात, ते निबंधच आहेत, लघुनिबंध. मग ते वाचल्यानंतर त्याच्यामधलं ज्ञान, त्याच्यामधले काही विचार आपल्याला याच्यामध्ये मांडता येतात, वैचारिक लेखन. आणि हा चौथा जो आहे तो पूर्ण तुमच्या मनाच्या कल्पनेला दिलेला कल्पनात्मक निबंध. मी मुख्यमंत्री झालो तर, मी पंतप्रधान झालो तर, रविवारी सुट्ट्या रविवारच नसतात तर, असे कल्पनात्मक निबंध आहेत. मला पंख असते तर. आता हा कल्पनात्मक निबंध आहे. तर वगैरे, तर म्हणजे कल्पना करायची आणि तुम्ही तसं व्हायचं त्याच्यामध्ये आणि मग तो लिहायचा. जसं आत्मकथनसुद्धा लिहिताना पडक्या किल्ल्याचे आत्मवृत्त लिहितोय आपण, तर पडका किल्ला आपण व्हायचंय. नदीचे आत्मवृत्त लिहितोय, नदी आपण व्हायचंय आणि मग लिहायचं आहे. तसंच इथे कल्पनात्मक निबंधसुद्धा कल्पना करायची, एका वेगळ्या भावविश्वात जायचं आहे, भावविश्व निर्माण करायचं आहे कोणाचं, त्या जो निबंध, जो विषय निवडला आहे त्याच्यावर. आणि म्हणून अशा पद्धतीने याच्यामधले निबंध तुम्हाला परीक्षेला येतील. तर आपण कृतीपत्रिकेमध्ये विचारले जातील. आता आपण पाहिलं की प्रस्तावना, गाभा आणि समारोप अशा 3 पद्धती, 3 पायऱ्या निबंधामध्ये आहेत. त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या निबंधाचे लिहिण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे ती पण महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे. तर आपल्याला महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे की आपली भाषा प्रभावी असली पाहिजे. म्हणजे भाषेला महत्त्व आहे. भाषा प्रभावी असावी. त्यानंतर तुमची भाषा पुन्हा प्रभावी म्हणजे शुद्ध असली पाहिजे, शुद्ध असावी. त्यानंतर उदाहरणार्थ काही आपण एखादं वर्णन करतोय तर तुमच्या प्रमाणशीर भाषा आणि निबंध लिहिताना तो त्याचा क्रम विसरता कामा नये. उदाहरणार्थ आपण एखादा चरित्रात्मक निबंध लिहितोय तर मग त्या चरित्र बरोबर त्या स्टेपने त्यांच्या जन्मापासून, उदाहरणार्थ जनतेचा राजा शिवाजी महाराज असं आलं, आणि किंवा खरा जनतेचा राजा किंवा रयतेचा राजा श्री शिव छत्रपती, त्यांच्यावर जर निबंध लिहायचा असेल तर मग अगोदर त्यांचा जन्म, त्यांच्या जन्मानंतर त्यांचं बालपण, त्यांचं नंतर मग बालपणामध्ये त्यांच्यावर घडलेले संस्कार, त्याच्यामध्ये जिजाऊंचा सहभाग आणि कुठल्या प्रकारे संस्कार केले, त्यांनी घेतलेलं शिक्षण आणि त्यांनी घेतलेली शपथ आणि त्यांनी पुढे पुन्हा स्थापन केलेलं स्वराज्य आणि नंतर त्यांचा राज्याभिषेक आणि त्यांचा मृत्यू, अशा पद्धतीने ओघवत्या कालानुक्रमे आपल्याला निबंधाची रचना करावी लागते. म्हणून या पायऱ्या खूप महत्त्वाच्या असतात. प्रस्तावना, विषय प्रतिपादन आणि समारोप. विषय प्रतिपादन म्हणजे जो विषय आहे तो तिथे मांडणं अपेक्षित आहे आणि तो मांडत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळे उदाहरणं, काही कवितांच्या ओळी आपल्याला त्या विषयाशी संबंधित असल्या पाहिजेत, त्या ओळी त्याच्यामध्ये टाकल्या पाहिजे. उदाहरणार्थ एखादी संत साहित्य जर आपण लिहित असू तर माझा आवडता संत जर आपण लिहिले तर संत ज्ञानेश्वर, मग लिहिताना आपल्याला त्याची प्रस्तावना कशी लिहावी लागेल. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले, महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी आहे आणि या कर्मभूमीमध्ये असंख्य असे एकापेक्षा एक सरश्रेष्ठ असे संत होऊन गेले. पैकी
या संतांपैकी मला सर्वात आवडते वाटतात किंवा यांचे विचार खूप मला भावतात ते म्हणजे संत श्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर. आणि मग खाली परिच्छेद सोडायचा. 4 परिच्छेद अपेक्षित आहेत, 3 ते 4 परिच्छेद अपेक्षित आहेत. परिच्छेद सोडलेच पाहिजे, म्हणजे विषय बदलला की आता हा विषय संपला इथे. मग संत ज्ञानेश्वरांचे संत ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्यांचे पूर्ण नाव. संत ज्ञानेश्वरांना 2 भाऊ 1 बहीण असं त्यांचं कुटुंब. त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आई यांनी संत ज्ञानेश्वर लहान असतानाच धर्मपीठाने दिलेली शिक्षा, मृत्यूदंडाची शिक्षा त्यांनी घेतली आणि तिथून पुढे ही सर्व अनाथ झाली आणि तिथून पुढे ज्ञानेश्वरांचं खरं जीवनकार्य, खडतर जीवन प्रवास सुरू झाला. आणि मग पुढे पुढे संत ज्ञानेश्वरांनी काय काय केलं, मग ज्ञानेश्वरी लिहिली. मग त्याच्यामध्ये एखादी ओळ जर आपल्याला लिहिता आली की शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. आणि मग त्यांनी किती वर्षांनी संत ज्ञानेश्वरी लिहिली, मग त्यांनी समाधी कधी घेतली, कितव्या वर्षी समाधी घेतली, अशा पद्धतीने संत ज्ञानेश्वरांवर एक चरित्रात्मक निबंध झाला हा, त्यांच्या चरित्रावर. मग असे चरित्रात्मक निबंध हे तुम्हाला 5वी 6वी 7वी 8वी इथपर्यंत अपेक्षित आहे. पण 9वी 10वीच्या पुढे असे कल्पनात्मक, आत्मकथनात्मक, प्रसंगात्मक वर्णन असे निबंध असतात. आणि म्हणून हे लिहिण्यासाठी एक पुस्तकं वाचली पाहिजेत, अवांतर वाचन केलं पाहिजे, वर्तमानपत्र रोज वाचलं पाहिजे. आणि हे प्रभावी, तेव्हाच लेखन प्रभावी होईल. आणि म्हणून आज त्यानंतर आपल्याला जसे आपण मराठी आपण निबंधाचे जसे प्रकार पाहिले, त्याचप्रमाणे आता आपल्याला निबंधामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की निबंध लिहित असताना काय काय काळजी घ्यावी, कशा पद्धतीने निबंध लिहायचा. आता हे प्रकार लिहून घेतले असतील तुम्ही. निबंध लेखनामध्ये आणखी महत्त्वाचे काही मुद्दे लक्षात घ्यायचेत आपल्याला की आपण निबंध लेखन करत असताना आपल्याला काही मुद्दे प्रकर्षाने जाणवतात की निबंध जेव्हा परीक्षेला निबंध येतो, मग त्यापैकी कुठला निबंध लिहायचा अगोदर मनामध्ये ते पक्क ठरवायचं. मग याच्यासाठी आपल्याला प्रत्येक प्रकाराच्या निबंधाचा सराव करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणूया की आपल्याला इतर पुस्तकांची गरज पडत असते आणि काही सुविचार, त्याच्यामध्ये काही म्हणी, काही सुभाषितं, संस्कृत वाक्य असतील तर ते सुद्धा निबंधामध्ये वापरण्यासाठी आपल्याजवळ आपण वाचलेलं आपल्या मनात असलं पाहिजे. आणि निबंध रचना करत असताना सुटसुटीत मुद्दे असले पाहिजेत. त्यानंतर अक्षर सुंदर असलं पाहिजे, जास्त खाडाखोड नसावी निबंधामध्ये. परिच्छेद 3 ते 4, 4 ते 5 असे परिच्छेद असले पाहिजेत. त्यानंतर आपल्याला प्रसंगी निबंध लिहिताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवत असतात की त्याचा समारोपसुद्धा तितका आकर्षक झाला पाहिजे. आणि मग कारण तो शेवटी मूल्यांकन करणारे जे परीक्षक असतात ते जेव्हा तुमचं समारोप पाहतात तेव्हा त्या विषयाचा शेवट खरोखर झाला आहे का हे पाहतात आणि मग ते मूल्यांकन करत असतात. म्हणून जशी प्रस्तावनेत वाचण्यासाठी प्रवृत्त होतात तसेच समारोप करताना ते आपल्याला गुण देण्यासाठी तत्पर होत असतात. म्हणून दोन्ही पण आकर्षक असले पाहिजेत. म्हणून निबंध लेखन करत असताना प्रस्तावना महत्त्वाची आहे, गाभा पण महत्त्वाचा आहे आणि शेवटचा समारोपसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आपल्याला हे करत असताना आपल्याला अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वाचनाची खूप गरज आहे. कारण आपले विचार क्रमशः मांडावे लागतात आपल्याला त्याच्यामध्ये. आता आपण एक उदाहरण म्हणून वेगवेगळ्या 3ही याचे घेणार आहोत उदाहरणं. तर आपण सुरुवातीला एखादा निबंध घेऊया की आत्मकथन आहे, आत्मकथन आहे की नदीचे आत्मवृत्त, नमुना निबंध घेऊया.
आता जेव्हा आपण परीक्षेमध्ये आता नदीचे आत्मवृत्त हा निबंध आपण निवडला 3 निबंधापैकी, कारण एक प्रसंग वर्णनावर राहील, दुसरा कल्पनात्मकवर राहील आणि तिसरा आत्मकथनात्मकवर राहील. याच्यातला हा निवडला असं ग्राह्य जर धरलं आपण, तर मग याची पहिली म्हणजे प्रस्तावना लिहायची आपल्याला. प्रस्तावना म्हणजे हा शब्द नाही लिहायचा, मी इथे दाखवतो तुम्हाला. प्रस्तावना आपल्याला लिहायची साधारण 4 ते 5 ओळीत प्रस्तावना असली पाहिजे, म्हणजे एक परिच्छेद असला पाहिजे. मग याची प्रस्तावना कशी लिहिणार की दूर डोंगराकडे पहा, तो भला मोठा डोंगर दिसतोय, तिथे माझा जन्म झालाय. तिथून मात्र खाली येताना खूप अडचणी, खूप संकट, खूप दगडधोंड्यांना, प्रसंगी जशी व्यक्तीच्या जीवनामध्ये विविध संकट येतात तशी माझ्यासुद्धा जीवनामध्ये असंख्य अशी संकट आली. पण त्या संकटाला न डगमगता मी समोर असणाऱ्या पाषाणालाही चिरून पुढे पुढे मार्गक्रमण करत माझं जीवन व्यतीत करत करत मी त्या भल्या सुनसान वृक्ष अशा जंगलातून, घनदाट जंगलातून मार्गक्रमण करत करत पुढे येत होते. प्रसंगी येत असताना कित्येक सजीवांची तृष्णा भागवण्याचं काम मी करत होते. निसर्ग, तो जो डोंगर आहे तो सुद्धा हिरवागार करण्याचं कार्य करत होते. अशी पुढे पुढे येत असताना मात्र अनेक डोंगर दऱ्या यांना चिरत चिरत मी रस्ता काढत काढत आणि अनेक पशु पक्षी प्राणी यांच्यामध्ये कुठलाही भेदभाव न बाळगता सर्वांची तृष्णा भागवण्याचं काम आणि निसर्गाला सुंदर बनवण्याचं काम म्हणजे हरित बनवण्याचं कार्य करत करत मी माझे मार्गक्रमण थेट गावापर्यंत येत असते. पण गावाच्या जवळून जाताना माझ्या जवळच काही गावे बसलेली आहेत. तिथले माणसं, त्यांना माणसं म्हणावं का, कारण देवाने इतके सुंदर त्यांना जीवन दिले, पण ते मात्र आता कुठेतरी या निसर्गाच्या प्रती असलेलं त्यांची कृतज्ञता व्यक्त न करता कृतज्ञता व्यक्त करतात आणि केर, कचरा, घाण माझ्यात आणून टाकतात आणि त्यामुळे माझी तब्येत बिघडते. माझ्यामध्ये आता कुठल्याही प्रकारची अशी सशक्तता दिसून येत नाही आणि म्हणून माझी सतत तब्येत बिघडत असते. कारण याच मानवाने लावलेल्या स्वतःच्या फुशारकीवर मिरवणाऱ्या की आम्ही हे शोध लावले, ते शोध लावले, त्या शोधापायी मोठमोठे कारखाने उभे केले, त्या कारखान्यांचा जे दूषित पाणी आहे ते सुद्धा ते माझ्यामध्ये सोडतात आणि आणखीच आजारी पाडण्याचं काम, माझी तब्येत खराब करण्याचं काम करतात. म्हणून कधीकधी खूप राग येतो या माणसांचा सुद्धा, की ज्या माणसांची तृष्णा भागवण्याचं, त्यांना अन्न मिळण्यासाठी ज्या पाण्याची गरज असते त्या पाण्याचं सुद्धा देण्याचं काम मी करत असते. आणि मग हे करत असताना कधीकधी खूप राग येतो नाही आणि असं वाटतं की ज्याप्रमाणे शंकराला राग येतो आणि तो जेव्हा श्री शंकर भगवान त्रिशूळ हातात घेऊन आणि डमरू हातात घेऊन ज्याप्रमाणे तांडव करतात तसं तांडव मलासुद्धा करावंसं वाटतं आणि खूप मोठा पूर घेऊन आणि मग हे सर्वच कचरा, घाण सगळीच स्वच्छ करावी वाटते. म्हणजेच इथे कुठेतरी मला माणसांचा तिटकारा वाटतो. पण खरंच माणसांनी सर्वच माणसे तशी असं आहेत का? नाही. काही आता नवीन मुलं, युवा आता येत आहेत, माझ्याकडे येत आहेत, माझ्यामधली जी घाण मलिन टाकून दिलेली ती स्वच्छ बनवण्याचं सुद्धा काम करत आहेत. आणि म्हणून एक दिवस असा येईल की जी जुनाट विचारांची जी माणसं आहेत ती जेव्हा कमी होतील तेव्हा निश्चितच मला माझं उद्याचं स्वप्न किंवा मला माझा उद्याचं जे जीवन आहे ते खूप मला चांगलं वाटतं आहे. कारण आता खरी हळूहळू माझ्यामध्ये पूर्वीची जी स्वच्छता, पूर्वीची जी मंगलमय पवित्रता आहे ती पुन्हा निश्चित एक दिवस येईल, हीच आशा धरून मी आपल्या भावना आपल्यापर्यंत पोचवण्याचं कार्य करते. अशा पद्धतीने हा झाला निबंध, एका नदीचं आत्मवृत्त. इथे कुठेही पाहायची गरज पडली नाही, काही नाही. माझ्या मनातले विचार मला तिथे व्यक्त करता आले पाहिजेत. त्याच्यामध्ये काही उदाहरणं दिले मी, ते ओघवते आले पाहिजेत. असं फिक्स वाटलं नाही पाहिजे की इथं कुठं तरी आणून मांडलं आहे. त्या विषयाला अनुषंगून उदाहरणं, दृष्टांत, काही काव्यपंक्ती, काही सुभाषितं,
काही संस्कृत शब्द यांचं योजन त्याच्यामध्ये झालं पाहिजे. याला म्हणतात निबंध लेखन. आणि हे जर आलं तर खूपच छान. आता कुठलाही घ्या तुम्ही एखादा. याच्यानंतर आपण दुसरा नमुना पाहू. नमुना 1 झाला हा. नमुना 2 कल्पनात्मक निबंधावरचा घेऊ आपण. मी मुख्यमंत्री झालो तर. मी मुख्यमंत्री झालो तर. आता याची प्रस्तावना कशी येईल? सकाळी सकाळी चहाचा कप हातात घेतला आणि टेबलवर पडलेला पेपर हातामध्ये घेतला आणि त्याच्यावर पहिल्याच हेडिंगवर आलेलं होतं की महाराष्ट्राची दुर्व्यवस्था, प्रशासन व्यवस्थित होईना. आणि मग कुठंतरी मनामध्ये एक चीड, भ्रष्टाचाराबद्दल, महाराष्ट्राच्या प्रशासनाबद्दल एक मनामध्ये चीड निर्माण झाली. आणि कुठेतरी मी एक स्वप्न पाहायला सुरुवात केली की जर मी मुख्यमंत्री झालो तर. ही झाली प्रस्तावना. आणि मग लगेच त्याच्या खाली परिच्छेद सोडून मग मी मुख्यमंत्री झालो तर मी काय करेल हे सांगायचं. सर्व विधायक चांगल्या गोष्टी सांगायच्या, अति नको, जे वास्तवतेपासून दूर नको. भावना असली पाहिजे, पण भावनेच्या आरी जाऊन विषय सोडून किंवा अति सांगायचं नाही की मी महाराष्ट्र उचलन आणि इकडचं उचलून तिकडे ठेवन, असं नाही. त्याच्यातलं जे जे चांगलं करावंसं वाटेल, तुमच्या मनाला जे जे योग्य वाटतंय, काय केलं पाहिजे. मी शिक्षण प्रवाहामध्ये असे बदल आणेल, मी शेतकऱ्यांसाठी अशा योजना आणेल, मी शेतकऱ्यांसाठी त्या गोष्टी करेल, असा त्याचा मधला विषय प्रतिपादित झाला पाहिजे. आणि मग त्याचा शेवटही तसाच होईल की